हा नक्कीच आपण पाहायला गेला संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांनी खरं तर पारितोषिक लगावलं होतं. सन्माननीय सुभाषदादा पालकर यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि कित्येक खेळाडूंना ते पारितोषिक मिळवलं देखील. कारण आपला खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची आपण पाहिलं ही संधी आहे आणि संधीचा फायदा घेऊन अगदी सुभाषदादा पालकर या ठिकाणी लावलेलं पारितोषिक आपण पाहतो. मेगा फायनल अगदी दोन्ही टीम साठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. एका बाजूला वीरा वारियर्स, दुसऱ्या बाजूला नवी शिलेमान. नक्कीच आपण पाहतो भूषणदादा पालकर त्यांचा शुभ सन्मान केला जाईल ज्याने मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्याज आम्हाला पुरस्कृत केल्या. भूषणदादा पालकर यांना विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. दिनेश आणि अगदी संदीप हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. परंतु अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून पार पडतो. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यात आली अशी सन्माननीय खरं तर आमच्या आपण पाहतोय शुभ सन्मान त्यांचा या ठिकाणी भूषणजी पालकर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. परंतु मॅच आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती एक धाव लागली. चॅम्पियन ट्रॉफी ची फायनल मेगा फायनल आपण पाहतो. दोन्ही ताकदवर टीम आहे त्यांच्यामध्ये चांगली लढत यावेळेस पाहायला मिळते आणि प्रेशर असेल बॅटर वरती, प्रेशर असेल फिल्डर वरती आणि प्रेशर असेल गोलंदाजांवरती. अगदी अद्यापर्यंत आपण पाहायला गेलं अगदी 2 धाबा धावपलकावरती आहेत आणि दिनेश यांचा खेळ देखील खूप चांगला राहिला आजच्या दिवसामध्ये, प्रभावित केलाय त्यांनी. थँक्यू डीजे. परंतु याबाबत सॉफ्ट डिसमिसल संधी होती, संधी सोडली. अगदी कॅच सोडले की मॅच सोडल्या. मेगा फायनल मध्ये दिनेशांची कॅच ड्रॉप केली जाते. क्रिकेटचा मंत्र पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. परंतु कॅच ड्रॉप केली जाते त्या विपरीत आला चौकार या बॉल वरती. थँक्यू. अगदी आपण पाहतो दिनेश दादा गायकवाड यांच्याकडून अगदी प्रत्येक बाउंड्रीला प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा कॅश प्राइज आला. याबस दांडी गुल केले पारितोषिक लगावलं होतं. विकेट साठी 200 रुपये वैभव बोराडे यांच्याकडून आले आहेत. प्रत्येक विकेट साठी 5 बक्षिसांची कैरात यावेळेस मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनल मध्ये बसवली जाते. या बॉल वरती आल्या विकेट. थँक्यू. आपण पाहतो वैभवजी बोराडे यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 200, कॅच साठी 200, तसेच आपण पाहतो प्रत्येक षटकारासाठी आणि आता चौकारासाठी 200 रुपये दिनेश दादा गायकवाड यांच्या माध्यमातून. म्हणजे दोन्ही आता अगदी आपण पाहायला गेलं दोन्ही बाजूने जोर लावला जातो. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित केलं जातं. अगदी बक्षिसं लावली जातात. ते बक्षिसं कशासाठी? आपली टीम खरं तर जिंकण्यासाठी. चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतो, वेनगाव चॅम्पियन्स ट्रॉफी महालक्ष्मी क्रीडा मंडळ तसेच ग्रामस्थ वेनगाव यांच्या माध्यमातून आयोजित केलेली शृंखला आणि त्याच्यामध्ये 22 खेळ मेगा फायनल संध्याकाळच्या अगदी आपण पहिला सह्याद्रीच्या कुशीमध्ये असलेलं अगदी निसर्गरंग रम्य हे मैदान वेनगावचं आणि त्याच्यामध्ये चालू असलेली चॅम्पियन्स ट्रॉफीची मेगा फायनल. स्ट्रायकिंग वरती संदीप. यावरचा बॉल फक्त फ्लिक केला.
जस्ट लुकिंग लाईक अ वाव, सो ब्युटिफुल, सो एलिगंट. बॉल चालला बॉल लाईनच्या पलीकडे, वन डाऊन सीमा पार. या बॉल मध्ये आला मेगा फायनल मध्ये मच निडेड चौकार. थँक्यू. रुपेश यांच्या गोलंदाजावरती आक्रमण केलं जातं. त्या ठिकाणी टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 14 अंकावरती. 14 धाबा धावपलकावरती एक विकेट गमावली आहे. तदनंतर अगदी आता कपालीचा खेळ सुरू आहे संदीप यांच्या माध्यमातून. आक्रमण पुन्हा एकदा, नो लुक शॉट, परंतु क्षेत्ररक्षक आहे. एफर्ट्स महत्वाचे होते, एफर्ट 100% दिल्यात. अगदी आपण पाहायला गेला वीरा वॉरियर्स या टीमच्या वैभव बोराड यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज या क्षेत्ररक्षकासाठी. थँक्यू. नक्कीच वैभव बोराड यांच्याकडून बॉलरसाठी देखील विकेटसाठी 200, ज्या क्षेत्ररक्षकांनी कॅच पकडली त्याच्यासाठी 200, म्हणजे अगदी बक्षिसांचा पाऊस या ठिकाणी पाळला जातो. आणखीन एक विकेट डाऊन झाल्या आपण पाहायला गेलं तर नक्कीच दविश 11 या टीमची संघमालक आहेत अगदी दिनेश गायकवाड ज्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेला. आणि दुसऱ्या बाजूला गेला अगदी सौरभ बोराडे. विचार केला अगदी त्यांचा संघ चांगला कामगिरी करतो. मेगा फायनल प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी चालू असलेली लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. रुपेश पुढे सरसाव करण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट. बॉल अगदी बॉडीला बरोबर ब्रश झाला, त्यानंतर फर्स्ट स्लिप मध्ये गेला. एक कोणती धाव या बॉलवरती मिळणार नाही. या टीमची टोटल तिथं स्थिरावल्या 14 या अंकावरती. 14 धावा धावपलकावरती सध्याच्या घडीला शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू. सागर अगदी आणखीन एक अगदी टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यावर पाहायला मिळतील. प्रणव यांच्यावरती जबाबदारी असेल, कारण त्यांचा देखील खेळ मागच्या मॅच मध्ये पाहिला कमालीचा राहिला. आपल्या टीमला गरज होती त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केले, पण प्रयत्न करावे लागतील क्षेत्ररक्षकाला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चांगली आपण पाहिला चांगलं क्षेत्ररक्षण घडलं जातं त्या रिजन मध्ये. आणि या बॉल वरती 2 धावा मिळाल्या जातील. टीमची टोटल बऱ्याच अवधीनंतर 2 वाढेल. 16 धावा धावपलकावरती लागलेत ऑन स्क्रीन वरती, ऑन स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतो. 16 धावा धावपलकावरती केटी सिलायू. सध्याच्या घडीला आपण पाहिला बैलगाडा क्षेत्र असू द्या, क्रिकेटचं क्षेत्र, ट्रेंडिंगला असलेली वाहिनी. आणि या वाहिनीला अगदी आपण जर या वाहिनीवरती या मॅचचा आस्वाद तुम्ही घेत असाल, चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मॅचला सुरुवात होते. पहा 16 धावा धावपलकावरती रुपेश यांचं षटक पाहिलं, अगदी चौकार देखील पाहिला. तदनंतर कमबॅक यावेळेस पुढे सरसावल्या अगदी स्लॉट मध्ये. या बॉलला फेकून दिलं पार्किंग प्लॉट मध्ये. या संपास कॉल ही मॅग्निफिसंट स्ट्रोक षटकार. थँक्यू. 22 धावा धावपलकावरती लागल्यात. अगदी कमालीचा आता ऍक्सलरेट करण्यास सुरुवात केली. अगदी बॅटर आपण पाहिला सागरनं 3 चेंडू फेस केला, 8 धावसंख्येवरती खेळतात. 22 धावा धावपलकावरती. अगदी दुसरं षटक आपण पाहतो रुपेश थोडस महागडं, आता नक्की इकॉनॉमिकल थोडस जास्त त्यावेळेस नक्कीच पाहायला मिळतं. 22 धावा धावपलकावरती 2-2-2 अगदी 3 धुऱ्या अगदी आपण स्कोर कार्ड वरती पाहू शकतो. यावेळेस लो फुलटॉस बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडली गेल्या. नक्कीच कठीण असतं, परंतु यावेळेस गोलंदाजाने करून दाखवला. 200 रुपयाचा पारितोषिक पुन्हा एकदा वैभवजी बोराड यांच्या माध्यमातून गोलंदाज रुपेशला मिळाला जाईल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 22. थँक्यू डीजे. अगदी यस रेफर केला अंपास, रिव्ह्यू घेतला, रेफर केला भीमर साठी. यस फेअर डिलिव्हरी विकेट. इट्स फेअर डिलिव्हरी विकेट डाऊन असेल. सागर आता बाद होतील 22 वरती. अगदी 3 विकेट गमावल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आपण पाहायला गेला तर नक्कीच दविश 11 टीम आणि आता 22 धावा धावपलकावरती. तर अगदी संध्याकाळचं 17. चला स्पीड अप करा.
फील्ड सेटअप करून घ्या विरा वॉरियर्स. चला अंपायरला देखील विनंतीचे ऑन करा खेळाडूंना. नवीन बॅट्समॅन विवेक आणि बॉलर खूप चांगली स्पर्धा आपण पाहतो. वेनगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पर्व आणि या पर्वामध्ये मेगा फायनल अगदी आपण पाहायला गेला दोन टीमच्या दरम्यान चालू आहे. एका बाजूला अगदी आपण पाहतोय नवी शिलवन, दुसऱ्या बाजूला विरा वॉरियर्स. अगदी त्यांच्यामध्ये चालू असलेले बॅटल आणि पहिल्या सत्राचा खेळ मार्गक्रम 2 षटकं संपलीत. 22 धावा दाभोलकरवरती 3 विकेट गमावल्या. चला स्पीड अप करा विनंती असेल विरा वॉरियर्स, ही सूचना तुमच्यासाठी आहे. कृपया स्पीड अप करा ही विनंती तुम्हाला असेल. 22 धावा दाभोलकरवरती 3 विकेट गमावल्यात. आपण पाहायला गेलं पवन अगदी प्रणव अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, ज्यांनी मॅचचे हिरो होते. अगदी मित्र म्हणून त्यांनी खरं तर हारलेली मॅच त्यांना जिंकून दिली आणि ते प्रणव अगदी हिरो आहेत आजच्या दिवसातले आणि त्यांना अभ्यासांचा खेळ देखील पाहायला लागेल. आता धावसंख्येची गरज आहे आपल्या टीमला, कारण 22 धावा दाभोलकरवरती आहेत. सचिन गोल्डन ट्रॅक वरती अप टू द मार्क या बस आले गोल्डन ट्रॅक वरती शेवटच्या षटकासाठी. स्लॉग वरचं षटक ग्रामीण भाषेमध्ये ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं ना, ते षटक फेकण्यासाठी गोल्डन ट्रॅक वरती तयार. चला स्पीड अप करा आता. प्रणव स्ट्राईक एंड वरती मागचा मॅचचा हिरो. लो फुलटॉस बॉल काऊ करण्याचं रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत रुपेश. या बॉलला उचलतील, फेकतील. एक धाव तर कंप्लीट केल्या आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. टीमची टोटल 1 ने वाढेल. 23 धावा दाभोलकरवरती 23 लॉस ऑफ 3 विकेट ऑन अ बोर्ड आपण पाहू शकतो. अगदी नवी शिलवन टीमच्या 23 धावा दाभोलकरवरती आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलं अगदी प्रणव आणि त्याच्या साथी फलंदाज अगदी विवेक वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, त्यांच्यावरती जबाबदारी असेल. अगदी तुम्हाला त्या अनुभवाची शिदोरी तुमच्या पाठीशी आहे आणि अनुभवाचा वापर तुम्हाला आता करावा लागेल. आता तुम्हाला फक्त एकच करायचा, प्रणव जास्तीत जास्त स्ट्रायकिंग वरती येईल ते तुमच्या टीमसाठी खरं तर फायदेशीर आहे आणि तुमच्या टीमसाठी ते बेनिफिट आहे, पण तो पाहावं लागेल. काय रणनीती असेल, काय प्रेझेन्स ऑफ माइंड असेल या खेळाडूंचा. विवेक स्ट्रायकर एंड वरती अगदी डावकुरा त्याचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 23 धावा दाभोलकरवरती अद्यापर्यंत लागल्यात. चला स्पीड अप करा. कशासाठी वेल घेतला जातो? स्ट्राईक एंड वरती विवेक याबस, नॉन स्ट्राईक एंड वरती प्रणव आहेत. याबसचा बॉल पाहावं लागेल काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा यश इशारा आला, व्हाईट बॉल असेल. अगदी लेग स्ट्रिपच्या अगदी बाहेर हा बॉल नक्कीच पाहायला मिळाला. टीमची टोटल 1 ने वाढेल. टीमची टोटल बनली गेल्या. 24 धावा दाभोलकरवरती लागल्या जातील अद्यापर्यंत. 24 मेगा फायनलचा सामना. प्रेशर आहे परंतु जास्त वेल घेऊ नका, कारण वेल आपल्याकडे नाही. 24 धावा दाभोलकरवरती 24 विवेक स्ट्राईक एंड वरती. फुलर लेनचा बॉल होता, आडवा बॅटने फटका केलायचा होता परंतु यावेळेस पाहावं लागेल. पंचांचा इशारा आला, व्हाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. अगदी हा बॉल पाहायला मिळाला लाईनच्या बाहेर, अगदी अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून बराच दूर हा बॉल. टीमची टोटल 1 ने पुन्हा एकदा वाढेल. अवंतर धावा सहज पद्धतीने बहाल केल्या जातात. टीमची टोटल बनली गेल्या 25 धावा दाभोलकरवरती आहेत. एक धाव खूप महत्वाची आहे नवी शिलवन टीम साठी, परंतु अगेन्स्ट आपण पाहिला एक धाव वाचवावी लागेल, कारण दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला पाठलाग करायचा या धावसंख्येचा. त्याचा विचार करता आता तुम्हाला एक धाव अगदी लक्ष वेधून खर्च करावी लागेल. फुलर लेनचा बॉल उडवला. नाशिकची मिसल, मुंबईची बेल आता आली मैदानाच्या आतमध्ये. विवेक दादाची बेल, षटकार आला या बॉलवरती. थँक्यू 31 थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. 31 धावा दाभोलकरवरती. अगदी आमचे बंडूजी गायकवाड देखील फुल फॉर्म मध्ये आहे. डान्स त्याचा देखील आपण पाहतो, कारण त्यांची टीम आपण पहिला चांगली कामगिरी करते. 31 धावा दाभोलकरवरती आहेत. शेवटचं षटक पण तो थोडस महागडं इकॉनॉमिकल हाणामारी षटक ज्याला म्हटलं जातं ना, त्या प्रकारे हाणामारी होती. आणखीन एक ऑन साइड दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, प्लेन मिस यावेळेस फलंदाज पाहायला मिळाले, परंतु अगदी पंचांनी फलंदाज अगदी बाद घोषित केला. सौरभ बोराडे खुश आहे, त्यांची आवाज विरा वॉरियर्स टीम कमालीचा खेळ करते आहे. कमबॅक केला या षटकामध्ये. सचिन विकेट मैदानाच्या बाहेर.
थँक्यू. 31 वरती अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे आपण पाहिला कदापि 3 बॉल बाकी असावे त्या षटकातील वैभवजी बोराडे यांच्याकडून या गोलंदाजाला 200 रुपयाचा कॅश प्राइज मिळाला जाईल, कारण त्यांनी विकेट संपादन केली. परंतु आता आपण पाहायला गेलं 31 धावा धावफलकावरती शेवटच्या चेंडूंचा खेळ, काही चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी आता टार्गेट सेट करायचा असेल 40 पर्यंत जाण्याचा मानस जरूर असला पाहिजे. अगदी आपण पाहायला गेला अगदी नवी शिलॉन टीमचा बॅटर. हा बॉल आपण पाहिला दूरवरून केल्याचा प्रयत्न पाहावा लागेल. रनआउटची संधी आहे. यस, रनआउटची विकेट. अगदी फुटवर्कचा वापर दिसून आला नाही असं म्हटलं जातं ना. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्वाचा. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 31 लॉस ऑफ 4 विकेट. अगदी 31 धावा धावफलकावरती. चला आता स्पीड अप करा. 31 धावा धावफलकावरती मेगा फायनल प्रेक्षक, बरेचसे प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेचा आस्वाद घेतात. त्यांचा देखील अगदी मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. अगदी घरबसला जे प्रेक्षक ATCच्या माध्यमातून या स्पर्धेचा आस्वाद घेतात त्यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो. 31 धावा धावफलकावरती. यावरचा पुलचा फटका. एलिमिनेशन कमी आहे. क्षेत्ररक्षक आहे. पकडला झेल आणि संपवलाय. प्रणव यांचा मॅच मधील खेळ. आणखीन एक झटका क्रमांक 5 बसतो नवी शिलवण टीमला आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील वैभव वराडे यांच्याकडून. थँक्यू. 31 अंकावरती 5वा विकेट गमावला अगदी नवी शिलॉन टीमनं. आपण पाहिलं सुरुवातीला खुश होतो दिनेश दादा गायकवाड, परंतु आता थोडीशी नाराजी त्यांच्या चेहऱ्यावरती जरूर जाणवेल, कारण त्यांची टीम आता थोडीशी संकटामध्ये सापडल्या पहिल्या सत्रामध्ये. संध्याकाळचं सत्र अगदी 6 विकेट डाऊन झाल्या 31 अंकावरती. जितेश अगदी आले आहेत. सौरभ कोतेकर यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज जितेश यांनी षटकार लगावला. तर आता आपण पाहिला मंगलम ब्रँड मध्ये ते षटकार चौकार लगावतच असतात, परंतु आता लगावतील का षटकार शेवटच्या बॉल वरती 31 धावा धावफलकावरती. जितेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु ब्लाइंड स्ट्रोक प्ले ऑन मिस ऑन प्लेएबल डिलिव्हरी. पंचांचा यावर षटक संपला इशारा येतो. एका पूर्वार्धाचा खेळ झाला समाप्त आणि अगदी पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपण पाहतो नवी शिलवण टीमची धावा 31 आहे धावफलकावरती. येणारे दुसऱ्या सत्रामध्ये 18 बॉल्स अर्थात 3 षटका आणि 32 धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे आपण पाहतो विरा वॉरियर्स या टीमला 32चा टार्गेट आहे. यस डीजे. थँक्यू. चला बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये विरा वॉरियर्स.
सलामीची जोडी पाठवून द्यायची. अगदी टार्गेट आहे त्यांच्या समोर आपण पाहायला गेला. अगदी 32 धावसंख्येची गरज आहे 18 बॉल्स मध्ये, अर्थात 3 षटकं. परंतु मेगा फायनल ज्या अगदी या उत्तरार्धामध्ये ऐकूया आपण अगदी या गावचे भाचे आपण पाहायला गेला आणि रसायन विभागातील गोड आवाज आमचे मित्र मानस सरांना. शुक्रिया याची मालकर. तो चलिए वन लास्ट टाइम इन द वेडगांव चैंपियन ट्रॉफी 2K25 में मैं आपका अपना मानस मनोरी करूंगा. आप सभी का तहे दिल से स्वागत. चलेंगे दोस्तों मैदान पर. मेगा फाइनल की दूसरी पारी की शुरुआत की जाएगी. 18 गेंदों में बनानी है 32. यहां से शुरुआत करेंगे गेंदबाजी मार्ग के ओवर गेंदबाज प्रणव. सामने है रुपेश कुड़ेकर के लिए पहली गेंद. पहली गेंद पर अटैक करना चाहते थे, टप्पा खाने के बाद गेंद रही नीचे. एकदम बैट के टॉप पे गेंद का कनेक्शन आपको नजर आएगा और ये 24 यार्ड की जो पिच है उसमें गेंद आपको घूमते हुए नजर आई. डॉट गेंद के साथ आपको शुरुआत होती हुई नजर आएगी. केडीसी कर्जत टेनिस क्रिकेट लाइव के माध्यम से इस टूर्नामेंट का लाइव कवरेज, जितने दर्शक हमारे साथ लाइव जुड़े हैं उन सभी का भी मैं इस वेडगांव चैंपियन ट्रॉफी में स्वागत करूंगा. वैभव शेठ बोराड़े साहब इनकी तरफ से हर एक छक्के के लिए 200 का इनाम यहां से बल्लेबाजी करते हुए वीरा वॉरियर के बल्लेबाजों को दिया जाएगा. ये ओपनिंग पेयर घाता गया, बेस्ट पेयर है, जोड़ी कमाल, जोड़ी धमाल है टीम वीरा वॉरियर की. रुपेश कुड़ेकर के साथ ऋषभ, लेकिन प्रणव को भी आप कम नहीं याद सकते. ये भी एक मंजा हुआ खिलाड़ी, एक टैलेंटेड प्लेयर जो आपको बॉलिंग मार्ग पर नजर आएगा. अटैक किया इस बार ऑन साइड पर, फुलर लेंथ वाली ये बॉल थी. गेंद यहां से आगे मिस फील्डिंग कर दी है. गलती क्रिकेट में नहीं चलती, गलती को माफी नहीं मिलती, मिलेंगे नसीब के 4 रन. शुक्रिया डीजे ऑपरेटर. रुपेश कुड़ेकर ने यहां से अटैक की शुरुआत कर दी है. वापसी का डंका बजाया जाएगा. कमाल के 4 रन बल्लेबाज रुपेश के बैट से आएंगे और टीम के अकाउंट को ओपन किया जाएगा. शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद थे, पुल किया, गेंद हवा में गई है. ऊंचाई ज्यादा, ताकत पड़ गई कम और ये क्या कमाल का कैच है. रुपेश कुड़ेकर, टीम वीरा वॉरियर को पहला बड़ा झटका. बिल्कुल क्या कमाल की कैच. प्रतीक का दादा गायकवाड़ इनकी तरफ से संदीप के कैच के लिए 200 का इनाम यहां से दिया जाएगा. संदीप ने क्या कमाल की कैच ली है. नंबर 3 के ओवर नए बल्लेबाज प्रणीत आपको मैदान के अंदर ऑन स्ट्राइकिंग एंड पर आते हुए नजर आएंगे. अर्ली ब्रेक थ्रू दिलाया निवेश 11 टीम, कमबैक यहां से उनका होता हुआ नजर आएगा. एक विकेट जरूर वापस जा चुका है. हल्के हाथों से अतिरिक्त उछाल, बैक टू बॉलर, कॉटन बोल्ट का मौका था लेकिन गेंद हाथों से यहां से छिट की जाएगी. सिंगल रन यहां से भी आपको पूरा होता हुआ नजर आएगा. इसी 1 रन के साथ 5 का पंजा स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है. पहली गेंद पर यहां से डॉट, पहली गेंद आई थी, दूसरी गेंद पर 4 आई, तीसरी गेंद पर विकेट आया और चौथी गेंद पर एक सिंगल रन जो मैदान के अंदर आपको आता हुआ नजर आएगा. रन भरी है 5, विकेट गई है 1. अब कप्तान होंगे स्ट्राइकिंग एंड के ऊपर.
अटैक किया जाएगा स्ट्रेट डाउन द ग्राउंड, कमाल का शॉट, दो खिलाड़ी करेंगे गेंद का पीछा, लेकिन गेंद जाएगी मैदान के बाहर। बल्लेबाज बनेंगे विध्वंसक, गेंद देकर जाएगी मस्तक पे दस्तक, मिलेंगे 4 रन। थैंक यू डीजे ऑपरेटर। 32 का करना है पीछा, रन बने स्कोर कार्ड पर 9 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट। यहां से आखिरी बॉल जो आपको पहले ओवर में बचते हुए जरूर नजर आएगी। लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओवर प्रणव चल पड़ी है, हल्के हाथों से सिंगल लिया, मैच्योरिटी यहां से दिखाई है कप्तान ऋषभ ने। पुश करो खुश रहो, ये गेम प्ले आपको नजर आएगा। शॉर्ट पॉइंट पर मिलेगा आखिरी गेंद पर सिंगल, और इसी 1 रन के साथ P1 की ओवर का खेल इस मेगा फाइनल की दूसरी पारी में समाप्त हो चुका है। पीछा करना है 32 का, रन बने स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर 10 रन। आने वाली गेंदें बचेंगी 12 और जीत के लिए 22 रनों की जरूरत आपको यहां से मैदान के अंदर नजर आएगी। 12 गेंदों में 22 बनानी है। रिक्वायर रन रेट इज अप टू 11.00, यानी 11 रन प्रति ओवर की औसत यहां से मेंटेन करनी पड़ेगी। बैटिंग करती हुई टीम वीरा वॉरियर के बल्लेबाजों को चलिए दमखम दिखाइए, ताकत दिखाइए। मैदान के अंदर कठिन परिस्थितियों को आपको आसान करना पड़ेगा। मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे, ये हमेशा कहा जाता है। और दुनिया में डरने वालों को कीमत नहीं दी जाती, लड़ने वाले को हमेशा याद रखा जाता है। इसी वजह से लड़ना बहुत जरूरी है। दूसरी ओवर की भागदौड़ संभालने के लिए संदीप गेंदबाजी मार्ग पर आएंगे, राइट आर्म ओवर द विकेट से। पहली गेंद ऑन साइड पर लॉफ्ट किया, बल्लेबाज ने मचाई है धूम, गेंदबाज को कहा है झूम बराबर झूम, और गेंद जाएगी बूम 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 बूम, 6 रन। कमाल की बल्लेबाजी है, ऋषभ रुकने का नाम नहीं ले रहे हैं। कप्तान चलाए सीना तान और टीम जरूर छू सकती है जीत का आसमान। ये शॉर्ट पिच थी, ऑन साइड पर पुल किया, एक फाइट, वातावरण टाइट। ऋषभ ने बताया इलाका तेरा धमाका मेरा, मिलेंगे 6 रन। थैंक यू जी। सौरभ भाई बोराड़े साहब इनकी तरफ से 400 रुपए जमा हो, वैभव भाई बोराड़े साहब इनकी तरफ से 400 जमा हो चुके हैं। एक छक्का आएगा तो सुभाष दादा पालकर इनकी तरफ से 500 दिए जा सकते थे, लेकिन डॉट गेंद जो मैदान के अंदर आपको यहां से डिलीवर्ड होती हुई नजर आएगी। कमबैक किया है, कमबैक करना एक खिलाड़ी की सबसे बड़ी ताकत, क्योंकि आप जमीन पर कितनी बार गिरे, इससे ज्यादा कितनी बार उठे और लड़े, इसका हिसाब समाज में रखा जाता है। लड़ना बहुत जरूरी। फुल टॉस है, फंसाएगा गेंद हवा में, दिनेश आएंगे गेंद के नीचे, नहीं करेंगे कोई गलती। वीरा वॉरियर के कप्तान को दिखाया जाएगा पवेलियन का रास्ता। बड़ी मछली जाले में 440 नहीं 880 बॉल का करंट देने वाला बड़ा झटका। थैंक यू डीजे। सलामी बल्लेबाजों की जोड़ी पवेलियन में, लेकिन प्रतीक का दादा इनकी तरफ से 200 का इनाम इस विकेट के लिए यहां से जरूर आ चुका है। रनों की अगर हम बात करें तो स्कोर कार्ड पर रन संख्या बनी है 22, यानी 22 रन। जीतने के लिए आने वाली 8 गेंदें और 10 रनों का समीकरण मैदान के अंदर आपको यहां से बनता हुआ नजर आएगा। नंबर 4 पर स्वप्निल मैदान के अंदर, इस मैदान पर काफी प्रैक्टिस वो करती है और प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट, ये हमेशा कहा जाता है। 8 में 10 की जरूरत है, 8 में बनानी है 10। ये बाउंसर थी, ऑन साइड पर आएगी, एकदम बैट के निचले हिस्से पर लगी, पुल करने की कोशिश, फंबल किया, गलती की गुंजाइश नहीं है। एक एक रन की कीमत इस मैच में सोने के भाव के बराबर है। गलती करोगे तो आपको दूसरे नंबर तक सीमित रहना पड़ेगा, ये सोचना पड़ेगा। फील्डिंग में अच्छा काम कीजिए तभी आप बड़ा नाम कमाएंगे। और यहां से अब आने वाली 7 गेंदें और जीतने के लिए
8 रनों का समीकरण आपको यहां से बनता हुआ नजर आएगा। हर एक चौवे और हर एक छक्के के लिए वैभव शेठ बोराड़े इनकी तरफ से 200 दिए जाएंगे, 500 अब दिए जाएंगे, लेकिन ये हवा में गेंद है, खिलाड़ी आएंगे गेट के नीचे और यहां से निविश 11 का कमबैक मैदान के अंदर आपको होता हुआ नजर आएगा। प्रतीक दादा गायकवाड़ इनकी तरफ से 200, विकेट डाउन। थैंक यू डीजे। समीकरण बनेगा आने वाली 6 गेंदें और जीतने के लिए 8 रनों की जरूरत। मजा आएगा इस मैच में। 2 टीम ओनर्स के बीच लड़ाई, वीरा वॉरियर्स और निवेश 11 के बीच वेणगांव चैंपियन ट्रॉफी का चैंपियन बनने के लिए मैदान के अंदर कड़ी लड़ाई आपको होती हुई जरूर नजर आएगी। 6 में बनाने 8, मिडल ऑर्डर वाली जोड़ी है बल्लेबाज प्रणीत और उनके साथ सागर, ये जोड़ी आपको मैदान के अंदर नजर आएगी। और आखिरी ओवर, मैच का डिसाइडिंग ओवर और आखिरी ओवर को लेकर गेंदबाज सागर जो आपको बॉलिंग ट्रैक के ऊपर आते हुए यहां से नजर आएंगे। 6 गेंदे 8 रन, रन बनाने 8, लेकिन कौन लगाएगा किसकी वाट, ये इस मैच में हम अब जरूर देखेंगे। लेकिन शुरुआत करेंगे सागर, अंपायर की लेफ्ट हैंड साइड से राइट आर्म ओवर द विकेट के एंगल को इस्तेमाल यहां से किया जाएगा। 6 में बनाने 8, हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा, ये हमेशा कहा जाता है, हिम्मत दिखाओगे तो भगवान का साथ आपको जरूर मिलेगा। 6 में 8, पहली गेंद को लॉफ किया, क्या कमाल का शॉट है, वाह भाई वाह, मैच की जान को निकालने वाला, मैदान के बाहर प्रणीत के बल्ले से लंबा छक्का। एक फाइट और वातावरण टाइट करने का काम किया है प्रणीत ने। वैभव शेठ बोराड़े इनकी तरफ से 500 जरूर दिए जाएंगे, लेकिन मजा आएगा। आने वाली 5 गेंदें है और अब जीत के लिए 2 रन का समीकरण बनाए, गेंदबाज चल पड़े हैं, इस बार भी उड़ाया, गेंद जाएगी मैदान के बाहर और ये होगा सेलिब्रेशन, ये होगा जल्लोष। वीरा वॉरियर बनी है वेणगांव चैंपियन ट्रॉफी 2025 की चैंपियन ऑफ द टूर्नामेंट।